हा बघा, हा रस्ता जातो पेंटखळ्यामध्ये, धनगरवाडीमध्ये आहे. मातीचा केलेला आहे, पण इथे डांबरीकरण होणं गरजेचं होतं. वरती बरेच मंडळी म्हणजे आता आहेत पण कमी आहेत धनगरवाडीमध्ये, कारण की आता जास्तीत जास्त मंडळी शहराकडे राहतात, पण गावाकडे पण राहतात. पण सांगायचं म्हटलं की गाडी मेन रोडला लावावी लागते आणि इथून चालत जावं लागतं. पण आता काही दिवसापूर्वी ना काम केलं आहे, पण हे पावसात राहणार नाही. डांबरीकरण या इथे होणं गरजेचं आहे. असे बरेच आपल्या पेंडखळ्यामध्ये रस्ते राहिले आहेत. हे रस्ते अशी पूर्ण होणं गरजेचं आहे. रस्ते पूर्ण झाले तर सर्वात प्रथम म्हणजे बागा चांगल्या होतील. दुसरं म्हणजे जे मंडळी पुढे राहत आहेत त्यांना रस्ता चांगला मिळेल. आणि तिसरं म्हणजे भविष्यामध्ये जे बागा आहेत त्या बागांमध्ये लोक एक इको टुरिझम किंवा अन्य काहीतरी चालू करू शकतील. म्हणजे लोक कोकणामध्ये जे मंडळी येतील त्यांना काहीतरी रोजगार मिळेल. आणि हा आहे सडा, काहीतरी उत्पन्नाची बाबी निर्माण होऊ शकते. रस्ता नसल्यामुळे खूप अडचणी निर्माण होतात. असं या कातळावरून जावं लागतं. आणि सांतरी मला वाटतं मेन रोड पासून एक दीड किलोमीटर कुठेच नाही आहे. 1.5-2 किलोमीटर नक्कीच असणार. 1.5 ते 1.25 किलोमीटर रस्ता होणं गरजेचं आहे. पावसामध्ये इथे बिकट परिस्थिती असते. बघा किती मोठा, मी आता कमीत कमी 1 मिनिटं 51 सेकंद झालेले आहेत. म्हणजे 2 मिनिटं चालवतोय आणि हा रस्ता असा पावसामध्ये राहिला तर एकदम चिखल झाला आहे. बघा इथे आता ओला आहे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला. रस्ता म्हणजे आता खड्डे पडत जाणार. म्हणजे काय होतं, शासनाचा पैसा डबल खर्च होतो. हे का सांगतोय की शासनाचा पैसा चांगला लागला पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे. एकदा काम झालं तर 2-3 वर्ष बघायला नको. शासनाचे पैसे वाचतील, फायदा सगळ्यांना होईल. कारण की शासनाचा पैसा एकाच रस्त्याला 2-2, 3-3 वेळा झाला तर मग दुसरीकडे जो निधी वापरायचा असेल, मोर बघा दुसरीकडे आहे ना, पैसा वापरायचा असेल तर तो अरे वा, तो वापरता येणार नाही. वा वा वा, किती छान आहे. दर्शन दिलं एकदम 1 नंबर दर्शन झालं. खूप छान, मस्त. अरे वा, जबरदस्त. सत्यनारायण पावले आपल्याला. एकदम मस्त, 1 नंबर, जबरदस्त. जबरदस्त. तर सांगायचं म्हटलं ना, बघा अजून रस्ता येतच नाहीये चांगला. हा रस्ता बघा, तो टॉवर दिसतोय ना समोर, त्या टॉवरच्या पण पुढे आहे. बरंच लांब आहे. पावसामध्ये गाड्या लांब लावायला लागतात आणि इथून चालत जातात. हा रस्ता होणं गरजेचं आहे. प्रत्येक धनगरवाडी असू दे किंवा गाव असेल, तिथे भले 5 माणसं राहत असेल तर शासनाने तिथे एक रस्ता चांगला करावा. आणि तो निधी सारखा तिथे टाकल्यामुळे काय होतं, सगळा पैसा तिथे अडकतो आणि दुसऱ्या गावाचा विकास अडकून राहतो. मग तिथे धड इथे पण होत नाही, धड तिकडे पण होत नाही. जे पेपरवरती झालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, हा तेच प्रत्यक्षात पाहिजे. हो एवढं कामामध्ये पारदर्शक पाहिजे आपल्याला. होय, रस्ता चांगला झालाय त्याच्याबद्दल डाऊट नाहीये. पण आता उन्हाळा आहे, पावसाळा 3 महिने आणि कोकणात पाऊस असा पडतो, भरपूर पडतो आणि त्याच्यामध्ये हा रस्ता असा दुपून जातो. साईडनं गटारा केली पाहिजे हो. पाणी वाहून जाण्यासाठी. तर ते जात नाही म्हणजे रस्ता पूर्ण वाहून जातो ना. जिथं खड्डे आहे तिथं पाणी साचणार. एखादी गाडी असेल तर कशी जाऊ शकते? हो. नाही जाऊ शकत. हे बघा, इथे पूर्ण मालरान आहे. इथे लोक डेव्हलप करतील ना, म्हणजे चांगला रस्ता हळूहळू आज नाही होईल तर डेव्हलपिंग होणार. हो. रस्ता लोकांना काय सगळ्यात महत्वाचं पाहिजे असतो, रस्ता आणि पाणी. एखाद्या वेळी लाईट नसली तरी चालेल, पण सोलार सुविधा आहेत ना. विकास जर व्हायचा असेल तर रस्ता व्यवस्थित पाहिजे. होय, हे बघा, अजून रस्ता येत नाहीये. त्यामुळे जी रिटायरमेंट झाली होणार आहेत लोक, ती इथे येऊन राहतील, हा, पण गुंतवणूक करतील. हो, काय होतं इथं काहीच गुंतवणूक करता येत नाही किंवा डेव्हलप करता येत नाही. शासनाने जास्तीत जास्त असे गाव आहेत ना, हे बघा या टॉवरच्या पण पुढे अरे बापरे, खरंच आहे. पूर्ण उतार आहे. थोडा हळू घ्या, हो. पूर्ण रस्ता घसर खाली असं उतार आहे, हळू घ्या. आता बरा केलाय रस्ता.
काही महिन्यापूर्वी काम केलं होतं याचं. एका साईडला तो खचलाय. हळू घ्या हळू घ्या. हे बघा अशी रस्त्याची अवस्था बघा काय. आणि ग्राउंड क्लिअरन्स कमी असेल ना, थोडं इथं जा या साईडला. बघा काय परिस्थिती आहे, बेकार परिस्थिती आहे. धनगरवाडी म्हणजे ही कोणती वाडी? धनगरवाडी पेंडखळ्यातली. तळ्याच्या सड्याला पण आहे, ती पण पेंडखळ्यामध्येच येते ना. तळाचा सडा माहित नाही. पलीकडे अपोजिटला आहे. मग ती खिनगिनीमध्ये येते. हे बघा काय परिस्थिती आहे. लोक करतायत हळूहळू, हातपाय चालले तसं डेव्हलपिंग करतायत. काजूची लागवड केली. हो